जोहार जयमुल निवासी. मी रवींद्र राणे. आपण बघत आहात एमएन न्यूज महाराष्ट्र. आज आपण या महाराष्ट्रातील अत्यंत ज्वलंत प्रश्नावर चर्चा करणार आहोत. तो प्रश्न म्हणजे मराठा आरक्षणाचा. ह्या मराठा आरक्षणाचा जो मुद्दा आहे, गेल्या 20 ते 22 वर्षापासून ह्या महाराष्ट्रामध्ये चर्चेत आहे. ह्या मराठा आरक्षणाकरता मराठा समाजाच्या, बहुजनवादी संघटनांच्या अनेक बैठकी झाल्या, परिषदा झाल्या, 58 मोर्चे झाले आणि हे मोर्चे लाखोने निघाले. 2014 नंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मराठ्यांना 16% आरक्षण सूत्र दिलं. हे आरक्षणाच्या विरोधामध्ये हायकोर्टामध्ये केस गेली. नंतर हायकोर्टाने त्या आरक्षणाला 13% वर आणलं. पुन्हा ही केस सुप्रीम कोर्टामध्ये गेली आणि सुप्रीम कोर्टाने हे आरक्षण रद्द केले. या मराठा आरक्षणाच्या संघर्षासाठी एक पिढी बर्बाद झाली. मराठा युवकांच्या 42 आत्महत्या झाल्या आणि मराठ्यांच्या पदरी मात्र निराशा आहे. याच मराठा आरक्षणाच्या नावाखाली अनेक राजकारण्यांनी आपलं राजकीय पुनर्वसन करून घेतलं. काहींना विधान परिषदेच्या आमदारक्या मिळाल्या, राज्यसभेचे खासदार झाले, मात्र मराठ्यांच्या हाती निराशाच आहे. म्हणून या महत्वाच्या प्रश्नावर आपण चर्चा करण्याकरता मराठा आरक्षणाचा पिढा आहे, हा संघर्ष आहे, यावर आपण चर्चा करीत आहोत आणि आपण मान्यवरांना या चर्चेमध्ये बोलावलेलं आहे. बहुजन क्रांती मोर्चाचे राष्ट्रीय संयोजक वामन मेश्रामजी आपल्यासोबत जुळलेले आहेत. दुसरे छत्रपती क्रांती सेनेचे राज्य संयोजक बाळासाहेब मिसाळ पाटील देखील आपल्यासोबत जुळलेले आहेत आणि एमएन टीव्हीचे मुख्य संपादक कुमार काळे सर देखील आपल्यासोबत जुळलेले आहेत. यावर यांना आपण काही प्रश्न विचारणार आहोत, यावर आपण चर्चा करणार आहोत आणि याच्यातून काही समाधान मिळेल का यावर देखील आपण प्रयत्न करणार आहोत. सर्वप्रथम मी वामन मेश्रामांना प्रश्न विचारतोय की सध्या मराठा आरक्षणावर जे राजकारण होत आहे, आरोप प्रत्यारोप होत आहे, देवेंद्र फडणवीस भाजपचे जे मुख्यमंत्री होते, पूर्वी मुख्यमंत्री होते, ते मराठा आरक्षणाच्या बद्दल याचे खापर राष्ट्रवादीवर फोडत आहे. तुम्हाला काय या संदर्भामध्ये वाटतं? फडणवीस काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर हे जरी खापर फोडत असले तरी आपल्याला या बाबी फडणवीसांच्या माध्यमातून मराठ्यांना जे आरक्षण देण्यात आलेलं आहे त्याचं विश्लेषण करून काही बाबी आपल्याला समजून घेता येऊ शकतात. पहिल्यांदा तर मराठ्यांना फडणवीस यांनी एससीबीसीच्या नावाखाली रिझर्वेशन दिलेलं आहे. महाराष्ट्रातील ओबीसीचे जे सामाजिक किंवा राजकीय नेते आहेत त्यापैकी बहुसंख्य लोकांना 16 नोव्हेंबर 1992 ला जो सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला या निर्णयामध्ये ओबीसींसाठी एससीबीसी ही टर्म वापरण्यात आलेली आहे. याचा अर्थ असा की ज्याला संपूर्ण देशामध्ये ओबीसी म्हटलं जाते त्यालाच एससीबीसी म्हटलं जाते, तेव्हा मराठ्यांना ओबीसीच्या लिस्ट मध्ये टाकूनच फडणवीसांनी रिझर्वेशन दिलेलं आहे. पण ही बाब फडणवीसांनी ओबीसींना सांगितले नाही की आम्ही मराठ्यांना ओबीसींच्याच लिस्ट मध्ये टाकून रिझर्वेशन दिलेलं आहे. कारण जो गायकवाडचा रिपोर्ट आहे तो रिपोर्ट हेच सिद्ध करतो की मंडल कमिशनच्या निकषानुसार मराठे हे बॅकवर्ड आहेत. कारण मराठे हे ग्रामीण भागामध्ये कुणबिकी करतात आणि मराठा हा शब्द प्राचीन शब्द नाही, मध्ययुगीन नाही, तर हा फार अर्वाचीन, फार अलीकडे वापरण्यात आलेला जास्तीत जास्त 100-125 वर्षाच्या आतला आणि सर्वात लोकप्रिय शब्द जो आहे तो यशवंतराव चव्हाण जेव्हा
मुख्यमंत्री झाले त्यानंतर हा शब्द प्रचलित करण्यात आला योजनाबद्ध पद्धतीने. ब्राह्मणांनी तो प्रचलित केला आणि मराठ्यांना कुणब्यापासून अलिप्त करण्यासाठी तो केला. मराठ्यांना कुणब्यापासून अलिप्त करण्याच्या पाठीमागचं राजकारण असं की कुणब्यांपासून जर मराठ्यांना अलिप्त केलं तर त्यांना ब्राह्मणी राजकारणाबरोबर जोडता येईल असा तो डावपेचाचा भाग होता. त्यामध्ये ब्राह्मण मोठ्या प्रमाणामध्ये यशस्वी झालेत असं म्हणता येईल. तेव्हा एक बाब आपण लक्षात ठेवली पाहिजे की कुणबिकी करणारा जो मराठा आहे त्या मराठ्यांना प्रशासनिक व्यवस्थेमध्ये काहीच मिळालं नाही. महाराष्ट्रातल्या फक्त 200 जे घराणे आहेत मराठ्यांचे त्यांनाच फक्त फायदा झाला. बाकी जो संपूर्ण समाज आहे तो कुणबिकी करणारा समाज आहे तो त्याला काहीच मिळालं नाही. त्यांच्या समोरासमोर शेड्यूल कास्टचे जे मुलं आहेत लोक आहेत त्यांचे IAS झालेत, IPS झालेत, IRS झालेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये शिक्षणामध्ये त्यांची प्रगती झाली. गावगाड्यामध्ये हे त्यांनी बघितलं आणि आरक्षणामुळे शेड्यूल कास्टचा, शेड्यूल ट्राईबचा, नॉमेडिक ट्राईबचा, स्पेशल ओबीसीचा फायदा झाला ही बाब मराठा समाजातील कुणबिकी करणाऱ्या लोकांना लक्षात आली. त्यामधून जे मराठे रिझर्वेशन विरोधी होते त्यांनी रिझर्वेशनची स्वतःला मागणी करण्याचं काम सुरू केलं. त्यातून हा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि या परिस्थितीचा फडणवीस यांनी फायदा उचलण्याच्या दृष्टिकोनातून RSS बीजेपी आणि विश्व हिंदू परिषद यांनी प्लान बनवलं की आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये मराठ्यांमध्ये घुसपेट करता यावी. ती घुसपेट करण्यासाठी मराठ्यांना रिझर्वेशन देण्याचा वरकरणी भूमिका फडणवीसांनी घेतली आणि त्यासाठी कायदा बनवला, कमिशन बनवलं, रिपोर्ट तयार करून घेतला जसा पाहिजे तसा आणि त्या आधारावर त्यांनी ते रिझर्वेशन दिलं. त्याचबरोबर फडणवीसांनी आणखी एक चाल खेळली. त्यांना मनासून तर काही मराठ्यांना रिझर्वेशन द्यायचं नव्हतं. मग त्यांनी शेड्यूल कास्ट मधील गुणरत्न सदावर्ते हे जे बौद्ध समाजाचे वकील आहेत त्यांना हाताशी धरून त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये हा मामला उपस्थित केला आणि सर्व प्रकारची व्यवस्था केली दिल्लीमध्ये आणि अशा पद्धतीनं फडणवीसनी सुप्रीम कोर्टामधून तो निर्णय मराठ्यांच्या विरोधामध्ये घडवून आणला. महाराष्ट्रामध्ये त्यांना भीमा कोरेगावच्या कालावधीमध्ये सुद्धा बौद्ध वर्सेस मराठा यांची महाराष्ट्रात दंगल घडवायची होती. तशा पद्धतीचे सर्व पुरावे आमच्याजवळ आहेत. त्या दृष्टिकोनातून ते त्यामध्ये यशस्वी झाले नाहीत. आम्ही होऊ दिलं नाही, ही दंगल होऊ दिली नाही. त्यामुळे त्यांना ह्या निमित्तानं पुन्हा ह्या लोकांचे भांडणं मैदानामध्ये उतरवायचे आहेत. त्यासाठी गुणरत्न सदावर्तेचा त्यांनी वापर केला. म्हणजे एकाच वेळेला प्रचार माध्यमाचा वापर करून की आम्ही मराठ्यांना रिझर्वेशन देतो असं सांगायचं आणि दुसरीकडे ते रिझर्वेशन मिळणार नाहीत याची पण व्यवस्था केली आणि दरम्यानच्या कालावधीमध्ये मराठ्यांमध्ये घुसपेट करण्याचा जो मार्ग आहे त्या मार्गाच्या माध्यमातून त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये घुसपेट करण्यामध्ये यश मिळवलं. असा हा सारा प्रकार आहे आणि या सर्व प्रकाराच्या पाठीमागे राजकारण मोठ्या प्रमाणात काम करते ही बाब आपण लक्षात ठेवली पाहिजे. मला वामन जी दुसरा प्रश्न विचारायचा आपल्याला की मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर राज्यसभेचे खासदार छत्रपती संभाजी महाराज यांनी पूर्ण महाराष्ट्रभर दौरा केला
आणि यावर आंदोलनाचा इशारा सुद्धा दिला. आपण याकडे कुठल्या दृष्टीने बघताय? छत्रपती संभाजी राजांनी या संबंधामध्ये जी भूमिका घेतलेली आहे त्या संबंधामध्ये 2-3 बाबी मी सांगू इच्छितो. पहिला मुद्दा तर असा की त्यांनी एक संवैधानिक भूमिका घेतलेली आहे की घटनात्मक दृष्ट्या मराठ्यांना रिझर्वेशन मिळालं पाहिजे. त्यासाठी राज्य सरकारने पुन्हा एकदा प्रयत्न केले पाहिजेत आणि त्याचबरोबर राज्य सरकारने योग्य पद्धतीने प्रयत्न करावेत यासाठी आंदोलनात्मक भूमिका सुद्धा घ्यायला हवी, अशा प्रकारची त्यांनी भूमिका घेतलेली आहे. आणि हा सर्व संवैधानिक मार्ग त्यांनी अवलंबिलेला आहे. त्यामुळे तो मार्ग त्यांनी चुकीचा अवलंबिला आहे असं म्हणता येत नाही. त्यांनी एक संवैधानिक मार्गाचा अवलंब केला एवढंच या निमित्तानं सांगता येईल. आपल्यासोबत छत्रपती क्रांती सेनेचे राज्य संयोजक बाळासाहेब मिश्रा पाटील आहेत. त्यांना मी एक प्रश्न विचारू इच्छितो की जो सध्या मराठा आरक्षण संदर्भामध्ये आरोप प्रत्यारोप होत आहेत. फडणवीस जे वामन मेश्राम जे म्हणतात की फडणवीसांनी हे आरक्षण रद्द करून आणलं आणि बौद्ध असलेल्या गुणरत्न यांचा वापर केला आणि याचे खापर राष्ट्रवादी काँग्रेसवर फोडण्याचा प्रयत्न करत आहे. तर यावर बाळासाहेब मिश्रा पाटील आपलं काय मत आहे? निश्चितच या ठिकाणी माननीय वामन मेश्राम साहेबांनी जे मांडलेलं आहे आणि त्यामध्ये जो तर्क दिलेला आहे तो तर्क रास्त आहे. याचं कारण आहे की जर फडणवीसांना आरक्षण द्यायचंच असेल, कारण फडणवीस हे आरक्षणाच्या समर्थनात नाही आहेत. कारण फडणवीसांचा जर इतिहास पाहिला आपण तर त्यांनी मराठ्यांना आरक्षण देण्याच्या दृष्टिकोनातून वारंवार मी मराठ्यांना आरक्षण देत आहे, अभ्यास करून देत आहे, फुलप्रूफ देत आहे, फुलप्रूफ आरक्षण देईन असं ते वारंवार म्हणत होते. मी फडणवीसांचं एकच उदाहरण या निमित्तानं सांगेन. मी जास्त या ठिकाणी विशद करण्याची गरज नाही, कारण मेश्राम साहेबांनी बऱ्यापैकी त्या ठिकाणी ह्या सगळे मुद्दे घेतलेले आहेत. फडणवीसांनी 2014च्या निवडणुकीपूर्वी असाच धनगर आरक्षणाचा प्रश्न पुढे आला होता. त्यावेळेस फडणवीसांचं एक स्टेटमेंट आहे, ते असं म्हणतात कॅबिनेटच्या पहिल्या कॅबिनेटच्या बैठकीतच मी धनगर बांधवांना आरक्षण देईन असं त्यावेळेस धनगर बांधवांना म्हटले आणि पूर्ण 5 वर्ष टर्म काढली, परंतु धनगर बांधवाच्या आरक्षणावर पुन्हा ते एक शब्द त्यांनी काढला नाही. अशीच बाब मराठा आरक्षणाच्या बाबतीत झाली की मराठा आरक्षणाच्या बाबतीत ते कसल्याच परिस्थितीमध्ये ते सकारात्मक नव्हते. परंतु जेव्हा दबाव निर्माण झाला तेव्हा फडणवीसांनी या दबावातून बाहेर पडण्यासाठी आरक्षण दिलं, परंतु ते आरक्षण टिकणार नाही यासाठी जे गुणरत्न सदावर्ते आहेत या गुणरत्न सदावर्तेंना पुढे घालून त्या कोर्टामध्ये ती केस नेऊन, अर्थात ती जरी कोर्टामध्ये गेली असती तरीही आरक्षण देताना फडणवीसांनी जो 102व्या घटना दुरुस्तीकडे लक्ष दिलं नाही, जाणीवपूर्वक 102वी घटना दुरुस्ती झाल्याच्या नंतर मराठ्यांना आरक्षण देतात आणि नंतर ते कोर्टामध्ये टिकणार नाही माहिती असूनही वारंवार निवडणुकीच्या पूर्वी फक्त फुलप्रूफ आहे असं ते म्हणतात. याचा अर्थ फडणवीस आरक्षण देऊ इच्छित नव्हते. आरक्षण देण्याचा त्यांना त्या ठिकाणी एकीकडे फार्स करायचा होता आणि दुसरीकडे ते आरक्षण उडवून लावायचं होतं. कोर्टाच्या माध्यमातून तसं होणार होतं आधीच माहिती होतं. म्हणून फडणवीस या ठिकाणी आरक्षण देण्याच्या समर्थनात नव्हते आणि एकूणच फडणवीस का देत नव्हते त्यांना माहिती होतं. मी छत्रपती क्रांती सेनेचा संरक्षक आहे, त्यांना माहिती आहे मराठ्यांना जर आरक्षण मिळालं तर मराठा जर सिस्टीम मध्ये एडिट झाला तर याचं मोठं नुकसान ब्राह्मणांना होणार आहे. कारण शेड्यूल कास्टला मराठ्यांच्या आरक्षणामुळे प्रभाव होणार नाहीये, शेड्यूल ट्राईबला मराठ्यांच्या आरक्षणामुळे प्रभाव होत नव्हता, अदर बॅकवर्ड क्लासेसच्या लोकांना मराठ्यांच्या आरक्षणाचा प्रभाव होत नव्हता. मग जर मराठ्यांना आरक्षण मिळालं तर या जो कोठा आहे वरचा 13% किंवा 12% या ठिकाणी मराठा जर या गव्हर्निंग क्लासमध्ये एडिट होता तो ब्राह्मण डिलीट झालेला असता आणि म्हणून फडणवीस त्या ठिकाणी आरक्षण देऊ इच्छित नव्हते. त्यांना केवळ फार्स करायचा होता. आणि आता जे सुप्रीम कोर्टामध्ये आरक्षण त्या ठिकाणी फेटाळलं गेलं ते फुलप्रूफ नव्हतं, ते फेटाळलं गेलं. मग याची जबाबदारी फडणवीसवर येणार होती. म्हणून फडणवीसनी त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस आणि या प्रस्थापित पक्षावर त्यांनी त्या ठिकाणी चिखलफेक केली. त्याचं उत्तर म्हणून त्यांनी चिखलफेक केली, कारण त्यांची राजकीय इच्छाशक्ती नव्हती असं त्या ठिकाणी त्यांच्या एकूणच वर्तनावरून दिसतंय. त्यामुळे हा राजकीय अजेंड्याचा भाग आहे असं मी मागच बोललेलो आहे. त्यामुळे बाळासाहेब हा
बाळासाहेब, मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर मी तो दुसरा प्रश्न वामन मिश्रांना विचारलेला होता की छत्रपती संभाजीराजांनी राज्यभर दौरा केला आणि आंदोलनाचा इशारा दिला. आंदोलनाच्या दृष्टिकोनातून आपण या कडे कसे बघता? निश्चितच छत्रपती संभाजी महाराजांनी जो पुढाकार घेतलेला आहे या आत्ताच्या प्राप्त परिस्थितीमध्ये निश्चितच त्या पुढाकाराचं आता तरी स्वागत करण्यासारखी परिस्थिती आहे. कारण फडणवीस, भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी मराठा रिझर्वेशन नाकारल्यानंतर प्रवीण दरेकर असतील, चंद्रकांत पाटील असतील, फडणवीस असतील, हा जो बीजेपीचा फोर्स आहे, हा बीजेपीच्या फोर्स मधून एक वारंवार भूमिका पुढे येत होती की जर मराठा लोक मोर्चे काढत असतील तर आम्ही मोठ्या ताकदीने त्यांना मदत करायला तयार आहोत. आता मेश्राम साहेबांनी मागचा एक संदर्भ दिलेला आहे की मागच्या वेळेस सुद्धा पूर्ण ताकदीने मराठ्यांना रस्त्यावर आणण्यासाठीच भारतीय जनता पार्टी संघ परिवाराच्या लोकांनी मागे पडद्यामागे काम केलं. यावेळेस सुद्धा असाच प्रयोग त्यांची करण्याची भूमिका होती आणि फुल फोर्सनी ते असं म्हणत होते. आता सध्या सुद्धा जर तुम्ही पाहिलं असेल तर सध्या सुद्धा बीजेपीचे लोक मराठ्यांना रस्त्यावर उतरण्याच्या अनुषंगाने तयारी करतायत पडद्यामागे किंवा मिटिंगा बैठका चालू आहेत त्यांच्या. महाराष्ट्रामध्ये त्यांचे नेते असतील तर ते बैठका घेत आहेत आणि महाविकास आघाडीला कोंडीत पकडण्यासाठी ते अशा प्रकारचं काम करत आहेत. मग अशा परिस्थितीमध्ये बीजेपीचे लोक रस्त्यावर येऊन मोर्चे काढण्याच्या परिस्थितीमध्ये मराठ्यांचा वापर होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत कुणीतरी पुढाकार घेतला पाहिजे. विनायक मेटे भाजपच्या इशाऱ्यावर पुढाकार घ्यायचा प्रयत्न करतायत. अनेक मराठा नेतृत्वामध्ये मराठा क्रांती मोर्चाचे अनेक जे समन्वयक आहेत त्या समन्वयकामध्ये ते म्हणायला समन्वयक आहेत परंतु त्यांच्यामध्ये समन्वयाचा प्रचंड अभाव आहे. ते अनेक मराठा समन्वयकांच्या जर भूमिका पाहिल्या असतील आम्ही आता तर त्या भूमिकेमध्ये जर पाहिलं तर मराठा क्रांती मोर्चाला स्वतःचा टॅग लावणारे लोक आता असं रिझर्वेशन प्रमोशनचा विरोध करतात. म्हणजे त्यांच्यामध्ये रिझर्वेशनच्या बाबतीमध्ये स्वतःच्या रिझर्वेशनच्या संदर्भात गंभीर असण्याच्या ऐवजी ते दुसऱ्या रिझर्वेशन इन प्रमोशन मध्ये शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब वगैरे जे काही मिळालेलं आहे त्या रिझर्वेशनचा विरोध करतायत. याचा अर्थ ते मराठा आरक्षणाच्या समर्थनात नाहीत. अशा परिस्थितीमध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकामध्ये समन्वयाचा अभाव आहे. आणखी एक बाब होती पुढं की अनेक मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक हे बीजेपीच्या पेरोलवर आहेत असं त्यांचे बॅकग्राऊंड, त्यांची हिस्ट्री आहे पूर्वी. अशा परिस्थितीमध्ये कुठेतरी एक पुढाकार, कारण यांनी पुढाकार घेतला असता तर मराठा समाजाच्या या प्रश्नाला कोणी ऐरणी आणू शकलं नसतं. अशा परिस्थितीत संभाजी महाराजांनी एक पुढाकार घेतलेला आहे. आता तरी आजच्या परिस्थितीमध्ये या पुढाकार त्यांची क्रेडिबिलिटी आहे आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी घेतलेला पुढाकार आणि राज्याचा दौरा सध्या तरी या दौऱ्याकडे पाहताना त्यांनी घेतलेल्या पुढाकाराचं मला तरी सध्या तरी स्वागत करण्यासारखी भूमिका वाटते. भविष्यामध्ये यावर आणखी समीक्षा होऊ शकते. बाळासाहेब, एक मुद्दा याच्यामधून आपल्या चर्चेतून किंवा मेश्राम साहेबांनी सांगितलेल्या याच्यामधून सुद्धा येतो की बीजेपी पडद्याच्या पाठीमागून असेल किंवा उघड मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरती राजकारण करत आहे. एकीकडे ते देण्याचा फार्स करत आहे, दुसरीकडे त्या मराठा क्रांती मोर्चाला ताकदही देण्याचं काम करत आहे. आणि आता चित्र सुद्धा आपल्या डोळ्यासमोर आहे की 5 जूनला विनायक मेटेंच्या द्वारे एक मोर्चाची घोषणा सुद्धा करण्यात आलेली आहे आणि चंद्रकांत पाटलांनी उघड त्या मोर्चाला लागणारं मनुष्यबळ पुरवण्याची भाषा मीडिया समोर सुद्धा बोललेली आहे. आणि 6 जूनला छत्रपती संभाजी महाराजांच्याकडून आंदोलनाची घोषणा एक प्रकारची दिलेली आहे. तर 5 मे ते 6 जून 1 महिन्याचा कालावधी आपण या सगळ्या प्रकारात पाहतो. या 1 महिन्याच्या कालावधीमध्ये महाराष्ट्रात खूप साऱ्या घडामोडी घडत आहेत आणि मग ह्या 1 महिन्याच्या घडामोडीमध्ये बीजेपी आज विरोधामध्ये आहे. सत्तेतला जो काही पक्ष आहे, काँग्रेस आहे, राष्ट्रवादी आहे किंवा शिवसेना आहे, हे या मराठा आरक्षणामुळे जे काही प्रश्न निर्माण झाले त्याला एक प्रकारचा आपण डॅमेज कंट्रोल म्हणू. ते डॅमेज कंट्रोल करण्यासाठी कुठल्या प्रकारच्या गोष्टी करत आहे किंवा ज्या पद्धतीने बीजेपी सरकारवर हमले चढवत आहे तर त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादीकडून, शिवसेनेकडून काय भूमिका घेतली जाते? आता हा जो ईडब्ल्यूएस वाला जो निर्णय आलेला आहे राज्य सरकारच्या माध्यमातून, जी, तो ह्या दृष्टिकोनातूनच हा निर्णय घेण्यात आलेला असावा असं एकंदर दिसते. म्हणजे आपल्याला सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासचा रिझर्वेशनच्या लिस्ट मध्ये मराठ्यांना आपल्याला टाकता येणार नाही. अशा स्थितीमध्ये मराठ्यांचा आंदोलनाला
समर्थन मिळू शकते, तरुणांचं समर्थन मिळू शकते पुन्हा. जी. ते मिळू नये यासाठी महाराष्ट्र विकास आघाडीकडून हा प्रयत्न केला जात आहे. हे आर्थिक निकषावर जे 10% रिझर्वेशन दिलं सवर्ण. जात आहे, हा, हम्म. ते रिझर्वेशन दिलं जात आहे ते त्यांना समर्थन मिळू नये आंदोलन करणाऱ्या लोकांना यासाठीच आहे, असं मला वाटतं. वामन मिश्रांजी, की नुकतीच छत्रपती संभाजीराजे आणि बाळासाहेब आंबेडकर यांची नुकतीच भेट झाली आणि 2 दिवसापूर्वी प्रेस कॉन्फरन्स सुद्धा झाली. हे स्वतःला शाहू महाराजांचे वंशज छत्रपती संभाजीराजे म्हणतात आणि बाळासाहेब आंबेडकर बाबासाहेबांचे वंशज म्हणतात आणि हा वारसा आम्ही पुढे नेत आहोत आणि मराठा आरक्षणासाठी आम्ही आंदोलन करणार आहोत. तर काय हे लोक मराठ्यांना न्याय देऊ शकेल आंदोलन करून? नाही, एकतर महत्वपूर्ण मुद्दा असा की संभाजीराजेंना छत्रपती शाहू महाराजांचा वारसा आहे, पण तो वारसा बीजेपीची राज्यसभेची सदस्यता स्वीकार करून तो वारसा काही फारसा सिद्ध करता येत नाही. त्यासाठी बीजेपीची जी कोर भूमिका रिझर्वेशन विरोधी आहे त्याच्या विरोधामध्ये जाऊन राजेंना भूमिका घ्यावी लागेल, तरच शाहू महाराजांचा वारसा ते चालवत आहेत असं म्हणता येईल. तसं ते भविष्यामध्ये करतील अशी अपेक्षा करायला आता तूर्त काही विरोध करण्याचं कारण नाही आहे, तशी अपेक्षा आपण करूया. दुसरं, प्रकाश आंबेडकर हे बाबासाहेब आंबेडकरांचे रक्ताचे जरी वारस असलेत तरी बाबासाहेब आंबेडकरांनी प्रकाश आंबेडकरच्या जे घराणं आहे, जे यशवंतराव आंबेडकरांपासून सुरू होते, त्यांना आपल्या कुटुंबापासून अलिप्त केलं होतं. तशा पद्धतीचा लिखित आदेश त्यांनी लिखित पत्रव्यवहार केला होता की इथून पुढं माझा आणि तुमचा काही संबंध नाही. कारण बाबासाहेब आंबेडकरांना असं वाटत होतं की हे लोक भविष्यामध्ये माझ्या कीर्तीला, माझ्या नावाला आणि मी निर्माण केलेल्या चळवळीला कलंक लावू शकतात आणि आपल्या व्यक्तिगत स्वार्थासाठी ते ह्या चळवळीचा वापर करू शकतात, असा बाबासाहेब आंबेडकरांचा आरोप होता आणि तसे पद्धतीचे पुरावे त्यांच्याजवळ होते आणि त्याच्या आधारावर त्यांनी अलग केलंय. त्यामुळे प्रकाश आंबेडकर हे फक्त रक्ताचे वारस आहेत, पण बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या चळवळीचे वारस स्वीकार करायला, आपल्या आंदोलनाचे वारस स्वीकार करायला त्यांनी नकार दिलेला आहे. असा डॉक्युमेंटरी एव्हिडन्स पत्रव्यवहारामध्ये उपलब्ध आहे. तो पत्रव्यवहार विलास खरातांनी पुस्तकामध्ये पुराव्यासहित घोषित केलेला आहे. त्यामुळे ते आंबेडकरांचे चळवळीचे, आंदोलनाचे वारस आहेत असं म्हणता येत नाही. बाळासाहेब, हा बोला. चालेल सर. तर आंदोलनाच्या दृष्टिकोनाने आता जी काही परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आहे, संभाजी महाराजांकडून एक प्रकारचं आंदोलन 6 जूनच्या दरम्यान घोषित करण्याची जी बात झालेली आहे आणि महाराष्ट्रामध्ये विधानसभांच्या निवडणुकांमध्ये किंवा त्याआधी झालेल्या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये वंचित बहुजन आघाडीची एक मोठी ताकद मतपेटीच्या रूपाने व्यक्त झालेली आहे किंवा अशा स्वरूपातलं चित्र आपण पाहिलं की त्यांच्याही मोठ्या मोठ्या हजारोंच्या सभा झालेल्या पाहिल्या. आणि या कालावधीमध्ये किंवा आता काल परवा सुप्रीम कोर्टाचा निकाल आल्यानंतर प्रकाश आंबेडकरांच्या ज्या मुलाखती झाल्या त्यामध्ये त्यांनी एक मुद्दा मांडला की हा जो सुप्रीम कोर्टाचा जो निकाल आहे हा गरीब मराठ्यावर अन्याय करणारा आहे. आणि मग त्यांनी त्या पत्रकार परिषदेमध्ये किंवा सातत्याने ज्या भूमिका मांडल्या त्याच्यामध्ये गरीब मराठा आणि श्रीमंत मराठा अशा स्वरूपातला एक वर्ग त्यांनी त्या ठिकाणी मांडला. आपणही आता बोलताना सांगितलं की महाराष्ट्रात फक्त 200च घराण्यांना राजकीय सत्तेचा लाभ झाला. तर मग या गरीब मराठ्यांना या सुप्रीम कोर्टाच्या निकालाने त्यांच्या आरक्षणाच्या अधिकाराला धक्का बसला. तर एक नवीन प्रकारची वर्गवारी प्रकाश आंबेडकरांकडून मांडण्यात आली, एक श्रीमंत मराठा आणि गरीब मराठा.
आणि या मुद्द्यावरती त्यांनी मराठ्यांमध्ये जाऊन काम करण्याच्या संदर्भामध्ये भूमिका मांडली, त्या पत्रकार परिषदेमध्ये असो की त्याच्या अगोदर सुद्धा. या पार्श्वभूमीवरती जी काही चर्चा समजा प्रकाश आंबेडकरांची आणि छत्रपती संभाजी महाराजांची झाली किंवा त्यांचा पाठीमागचा अनुभव पाहता, त्या एकत्रित आंदोलनाला किती प्रतिसाद महाराष्ट्रात लाभू शकतो? आता या संबंधामध्ये एकत्रित आंदोलन होईलच याची काही गॅरंटी मला काही वाटत नाही. कोविडच्या कालावधीमध्ये लाखोच्या सभा पुन्हा होतील असं काही मला वाटत नाही. आणि त्यामुळे संभाजीराजेंनी जी समंजस भूमिका आमदार आणि खासदारांनी एकत्रित येऊन राऊंड टेबल कॉन्फरन्स घेऊन हा प्रश्न सोडवायला हवा अशी समंजस भूमिका घेतलेली आहे असं एकंदर दिसून येते. संपूर्ण देशभरातल्या मुख्यमंत्र्यांना बोलवण्याबाबतीत. हा, पण त्यांच्या सांगण्यावरून लोक येतील हे काही सध्या निश्चितपणे सांगता येणार नाही. जी वामन मिश्रामजी, तुम्ही जे पूर्वी बोललात की डब्ल्यूएस 10% जे आरक्षण आहे ते मराठ्यांना दिल्यामुळं ही जी मराठा आरक्षणाची पुढची लढाई ही काय सफल होऊ शकेल? नाही, या संबंधामध्ये मराठ्यांना जे रिझर्वेशनची मागणी करणारे लोक आहेत, या ईडब्ल्यूएसच्या आरक्षणाबाबत त्या लोकांच्या अजून काही प्रतिक्रिया समोर आलेल्या नाहीत की हे त्यांनी आम्ही स्वीकार आहे किंवा अस्वीकार आहेत याबद्दलची भूमिका त्यांनी आणखी स्पष्ट केलेली नाही. त्यामुळे याच वेळेला या संबंधामध्ये प्रतिक्रिया देणं प्रीमॅच्युअर्ड होईल असं मला वाटते. कारण जोपर्यंत सरकारने असा निर्णय घेतला परंतु मराठा क्रांती मोर्चाच्या लोकांनी तो स्वीकार केल्याचं काही समोर आलेलं नाहीये. दुसरा आणखी एक महत्वाचा मुद्दा की सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये जे 10% रिझर्वेशन देण्यात आलेलं आहे आणि महाराष्ट्रामध्ये ते 10% रिझर्वेशन फक्त मराठ्यांना देण्यात आलेलं आहे, याच्यामध्ये सुद्धा फरक आहे. म्हणजे हे ईडब्ल्यूएसचे आरक्षण वेगवेगळे आहेत. सेंट्रल मध्ये देण्यात आलेलं आणि राज्यामध्ये देण्यात आलेलं हे वेगवेगळं आहे. त्यासाठी सर त्याला लावण्यात आलेल्या आहेत 8 लाखाच्या मर्यादेच्या उत्पन्नाच्या अटी किंवा ज्या अटी सवर्ण आरक्षणाला होत्या त्याच प्रकारच्या अटी याला सुद्धा लावण्यात आलेल्या आहेत. पुन्हा हा प्रश्न निकालात जाणार, न्यायालयात जाणार नाही का? हो, पण महत्वपूर्ण मुद्दा काय, तो न्यायालयात तर जाणारच आहे. महत्वपूर्ण मुद्दा काय की सेंट्रल मध्ये देण्यात आलेलं रिझर्वेशन एका जातीला देण्यात आलेलं नाही आहे. हे महाराष्ट्रातलं जे रिझर्वेशन आहे 10% हे मात्र केवळ मराठ्यांना देण्यात आलेलं आहे. त्यामुळे हे सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज होऊ शकते. सर, ह्या सुप्रीम कोर्टाच्या निकालाच्या आधी सुद्धा याच प्रकारचा सूर राजकीय पक्षांचा, खास करून जे आज ज्यांच्यावर आरोप लागतोय राष्ट्रवादी किंवा आघाडी सरकारवर, अशा प्रकारचा एक सूर त्यांचा सुप्रीम कोर्टाचा निकाल येण्याच्या आधी सुद्धा होता. इतकंच काय तर मराठा क्रांती मोर्चाचं नेतृत्व करणाऱ्या काही आंदोलनातल्या नेत्यांकडून सुद्धा ही भूमिका घेण्यात आली होती की सवर्ण आरक्षण म्हणजे हे जे सामाजिक आरक्षण जे आहे 10% म्हणजे हायकोर्टामध्ये जे काही दिलेलं आरक्षण आहे हे सुप्रीम कोर्टात टिकणार नाही. 102व्या घटना दुरुस्तीचा विषय तिथं आला होता आणि ती भूमिका पवार साहेबांकडून अशी मांडण्यात आली होती की आपण आर्थिक आधारावरचं जे काही सवर्ण आरक्षण आहे 10%चं तेच घेतलं पाहिजे. ही भूमिका सुप्रीम कोर्टाचा निकाल येण्याच्या अगोदर पासून सुद्धा घेतली जात होती. मग काय याचा असा अर्थ निघतो का की या लोकांना आधीच कल्पना होती की निकाल आपल्या विरोधात जाणार आहे? या संबंधामध्ये आतल्या गोष्टीमध्ये काय चर्चा झालेली आहे याच्या संबंधामध्ये स्पष्टपणे समोर आलेलं नाहीये. पण असं म्हणता येऊ शकते की जेव्हापासून मराठा वर्गाला, मराठा जातीला महाराष्ट्रातील राजकीय सत्तेमध्ये सहभागी करून घेण्याचं धोरण केंद्रीय काँग्रेसच्या नेत्यांनी बनवलं तेव्हापासून मराठा वर्गाला यशवंतराव चव्हाणांपासून सवर्णांच्या बाजूनच उभं करण्यात आलेलं आहे. आणि ते सवर्णांच्या बाजूने उभं करत असताना सत्यशोधक चळवळीपासून किंवा ब्राह्मणेतर चळवळीपासून त्यांना अलिप्त करण्यात आलेलं आहे. आणि त्यामध्ये
त्यांनी यशवंतराव चव्हाणाच्या माध्यमातून पुढाकार घेतलेला आहे. त्यामुळे अशा प्रकारची जर कोणी भूमिका घेत असतील तर ते त्यांच्याशी सुसंगतच आहे. कारण ते फार सुरुवातीपासूनच अशी भूमिका घेत आहेत. सध्याच्या नाही तर वस्तुस्थिती काय आहे कुमार, जी मराठ्यांचा जो मूळ सोर्स आहे तो कुणबी आहे. कुणब्यामधूनच निर्माण झालेली जात आहे. मग जर समजा कुणब्यांना रिझर्वेशन ओबीसीचं मिळते तर कुणब्यांचीच जात म्हणून मराठ्यांना मिळायला पाहिजे होतं. जी कारण अशा अनेक जाती आहेत, त्या जातीमधून त्या अनेक उपजाती निर्माण होतात. तेव्हा एका जातीला जेव्हा रिझर्वेशन मिळतं त्याच्या सर्व उपजातींना रिझर्वेशन मिळतं. सर माझा यालाच लागून एक प्रश्न आहे सर, हा. की मराठ्यांची पोटजात म्हणून कुणब्यांकडे पाहिलं जात आहे, कुणबी ही मुख्य जात म्हणून पाहिली जात नाही. जर समजा तुम्ही जसं म्हणताय त्या पद्धतीने ज्या मराठा आणि त्याच्या ज्या पोटजाती म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जात आहे तर त्या सर्व जातींना एकत्रित करून या आरक्षणाचा लाभ देता येणार नाही का? एका जातीच्या ऐवजी समूह जर एकत्र केला मराठा समकक्ष जातींचा. आता कुमार, जी समाजशास्त्रीय दृष्ट्या कुणबी ही मराठ्यांची जात नसून समाजशास्त्रीय दृष्ट्या मराठा ही कुणब्यांमधून निर्माण झालेली जात आहे. हा सर माझा म्हणजे प्रश्न. समाजशास्त्रीय दृष्ट्या आणि जी, जी, जी. हिस्टॉरिकली जी मराठ्यांमधून कुणबी नाही, कुणब्यांमधून मराठी निर्माण झालेले आहेत. पण हे मराठा स्वीकारायला तयार होत नाहीत अशा प्रकारची परिस्थिती सर आज हे दिसते. अंतर्द्वंद आहे. हे अंतर्द्वंद आहे. त्या अंतर्द्वंदाचे ते शिकार आहेत. त्यांना आपलं मराठा पण सोडायचंही नाही आणि कुणब्यांच्या रिझर्वेशन सुद्धा किंवा ओबीसीच्या रिझर्वेशन सुद्धा त्यांना हवे आहे. हे अंतर्द्वंद आहे, कॉन्ट्राडिक्शन्स आहेत. या कॉन्ट्राडिक्शनचे ते शिकार आहेत. बाळासाहेब, आपण छत्रपती क्रांती सेना चालवता, मराठा वर्गामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये छत्रपती क्रांती सेनेचं कामही चालू आहे. तर मराठ्यांची पोटजात म्हणून कुणब्यांकडे पाहिलं जातं. वस्तुस्थिती तुम्ही अनेक वेळा सांगितली, साहेबांनी आता मांडली की कुणब्यांमधूनच एक मोठा वर्ग काँग्रेसच्या समर्थनात उभा झालेला, जो नंतरच्या कालखंडामध्ये काँग्रेसमध्ये गेलेला कुणबी मराठा म्हणून स्वतःला म्हणून घेऊ लागला. तर आज या आरक्षणाच्या बाबतीमध्ये जी सामाजिक भूमिका मराठा वर्गाची असायला हवी, कुणबीकीकरण मराठ्यांचं झालं पाहिजे, त्यासाठी छत्रपती क्रांती सेना किंवा या सगळ्या पार्श्वभूमीवरती आपली काय भूमिका? निश्चितच हा जो महत्वाचा मुद्दा आहे की या ठिकाणी मराठ्यांमध्ये जो मराठापणाचा अहंगंड निर्माण केला, ज्यावेळेस पंजाबराव देशमुख असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, ते स्वतःनं कुणबी म्हणून घ्या असं आवाहन करत असताना काँग्रेस आणि ब्राह्मणांनी त्यावेळेस यशवंतरावांच्या माध्यमातून मराठ्यांचं मराठाकरण केलं, जे कुणबी होते कुणब्यांचं मराठाकरण केलं आणि त्यामुळे ते या रिझर्वेशनच्या पॉलिसीतून बाहेर पडले. आता एक गोष्ट नव्यानं जर पाहिली तुम्ही आम्ही किंवा गायकवाड आयोगामध्ये जर तुम्ही पाहिलं असेल काळे सर, या गायकवाड आयोगामध्ये मराठा लोकांनी जे मेमोरंडम दिलेलं आहे त्या एकूणच त्या गायकवाड आयोगाला, त्यामध्ये बऱ्याचदा बहुसंख्य जर तुम्ही पाहिलं तर त्याच्यामध्ये बहुसंख्य मराठ्यांनी मराठा आणि कुणबी एकच आहेत अशा प्रकारचा जो व्हिक्टिम मराठा आहे तो वारंवार मागणी करतो की मराठा आणि कुणबी एकच आहेत, आम्हाला कुणबी समजून सरसकट ओबीसी मधून आरक्षण द्या, अशा प्रकारची मागणी करणारा सुद्धा एक मराठा आहे मोठ्या ताकदीने. आणि जो ब्राह्मणाच्या किंवा काँग्रेस आणि प्रस्थापित पक्षाच्या याच्यावर आहे तो मात्र अशा पद्धतीनं ही भूमिका घ्यायला तयार नाही. स्वतःच मराठे पण जपण्याच्या मराठा पण जपत आहे, क्षत्रियकरण जपत आहे आणि या दोन आट्यामध्ये फसला गेलेला आहे मराठा. म्हणून अशा परिस्थितीमध्ये मराठा हा स्वतः कुणबी आहे आणि त्याची ओळखही कुणबी आहे. वारंवार त्यानं कुणबी म्हणूनच आम्हाला आरक्षण द्या अशा मागणाऱ्या लोकांनी तरी निदान अशी मागणी केलेली आहे. पण आता या परिस्थितीमध्ये मराठ्यांना कुणबीकीकरण करून त्यांना आरक्षण देण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा एक विचार पुढे येऊ शकतो. परंतु आता एक सांप्रत परिस्थिती आपल्या पुढे एक अशी आहे की ज्या वेळेस मागायला पाहिजे होतं त्यावेळेस मराठाकरण करून घेतलं आणि आता कुणबीकीकरण करताना जर कुणबीकीकरण करायचं असेल तर या परिस्थितीमध्ये रिलेव्हंट ओबीसीवर त्याचा प्रतिक्रिया आणल्याचं पुन्हा ब्राह्मण रिलेव्हंट ओबीसी आणि मराठ्यांचा वाद लावण्याचं काम करतोय. मिश्राम साहेब जे म्हणाले की
मराठा किंवा कुणबी समकक्ष ज्या जाती आहेत त्या जातींना एकत्रित करून त्याचा प्रवर्ग बनवता येऊ शकतो. एका जातीच्या ऐवजी एक प्रवर्ग बनवण्याची प्रक्रिया करता येऊ शकते आणि त्याच्या आधारावरती देता येऊ शकते. मिश्रामजी, माझा एक प्रश्न आहे की महाराष्ट्रामध्ये भटकेमुक्तांच्या आरक्षणामध्ये काही जातींना, विशिष्ट जातींना सेपरेट आरक्षण देण्यात आलं, जसं NT-CI, NT-D आहे, आणि तिथे एकेका जातीला आरक्षण देण्यात आलेलं आहे. हा जो प्रश्न महाराष्ट्रामध्ये, तसं कायदेशीर दृष्ट्या किंवा घटनात्मक दृष्ट्या एका जातीला अलग करून रिझर्वेशन देण्याला भारतीय संविधान अनुकूल नाहीये. कारण शेड्यूल कास्टच्या समूहाला रिझर्वेशन आहे, शेड्यूल ट्राईबच्या समूहाला रिझर्वेशन आहे, नॉमिडिक ट्राईबच्या नावानं सुद्धा एक समूह बनतो, MBCच्या नावानं बनतो, OBCच्या नावानं बनतो. त्याचबरोबर मध्यवर्ती जातींचा सुद्धा एक समूह बनवला जाऊ शकतो. जी सर, आता या प्रकाश आंबेडकरांच्या आणि म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांच्या मुलाखतीमध्ये एक संदर्भ छत्रपती संभाजी महाराजांनी दिला की स्वतंत्र भारताच्या आधी म्हणजे 1942 साली इंटरमिडिएटरी कास्टच्या नावाखाली जवळपास 228 जातींना आरक्षण देण्यात आलं होतं, अदर बॅकवर्ड कम्युनिटीच्या व्यतिरिक्त, आणि त्यामध्ये मराठा जातीचाही उल्लेख होता. 1942 ची जी ऑर्डर आहे त्याच्यामध्ये, आणि 1950ला 1 नोव्हेंबर 1950ला ती ऑर्डर रद्द करण्यात आली. आणि ती जी इंटरमिडिएटरी कास्टची जी टर्म आहे ती आता पुन्हा आपणही वापरली किंवा अनेक वेळा ती कोर्टाच्या निकालामध्ये सुद्धा आलेली आहे. तर मग काय या इंटरमिडिएटरी ज्या कास्ट आहेत, जसं मराठा आहेत किंवा इतर राज्यांमध्ये मंडलमधून वगळल्या गेलेल्या ज्या जाती आहेत, या जातींना देशभरामध्ये एकत्रित करून, जसं 10% सवर्णांचा एक आरक्षणाचा विषय निकालात निघाला, तसं सामाजिक आरक्षणाच्या व्यतिरिक्त दुसरा कुठला एखादा इंटरमिडिएटरी कास्टचा प्रवर्ग करून देता येऊ शकते? लोकशाहीकरणाचा हा भाग आहे. लोकशाहीकरण जर करायचं असेल भारतीय समाजाचं, जी, तर लोकशाहीमध्ये समूहाच्या आधारावर प्रतिनिधित्वाची कल्पना मान्य करण्यात आलेली आहे. जी, मग ती प्रशासनामध्ये मान्य करायला काय अडचण आहे? मग प्रशासनामध्ये इंटरमिडिएटरी कास्ट म्हणजे काय? जे ब्राह्मण नाहीत, क्षत्रिय नाहीत, वैश्य नाहीत, आणि जे ओबीसी पण नाहीत. तेव्हा ओबीसी आणि सवर्ण ब्राह्मण याच्या मधला वर्ग म्हणजे मध्यवर्ती जाती, या इंटरमिडिएटरी कास्ट, यांचं एक शेड्यूल बनवता येऊ शकते आणि त्यांची संपूर्ण देशातील संख्येची मोजदाद करण्यात यावी आणि ती मोजदाद करून राष्ट्रीय स्तरावर त्यांचा कोटा फिक्स करण्यात यावा आणि राज्य स्तरावर त्यांच्या प्रमाणामध्ये त्यांचा कोटा फिक्स करण्यात यावा. पण एकंदरच मग रिझर्वेशन हे पूर्णतः 100% लोकांना रिझर्वेशन देण्याच्या कल्पनेवर काम करावं लागेल. जी, आणि 100% रिझर्वेशन देण्याच्या कल्पनेवर जर काम करायचं असेल तर प्रत्येक समूहाला त्यांच्या संख्येच्या प्रमाणामध्ये रिझर्वेशन द्यावं लागेल. असं जर केलं तर प्रशासनाचं लोकतांत्रिकरण होईल. तेव्हा प्रशासनाचं लोकतांत्रिकरण करणे चुकीचं कुठं आहे? लोकतांत्रिकरण करणं, आपण लोकशाही व्यवस्था स्वीकार केलेली आहे, तेव्हा व्यवस्थेचं लोकतांत्रिकरण करणं चुकीचं कुठं आहे? ते उलट योग्य आहे, सुसंगत आहे, असं केलं पाहिजे. त्यासाठी मराठा समाजाच्या लोकांनी महाराष्ट्रापुरता विचार न करता नॉर्थ इंडिया मधील जाट, कर्नाटकामधील रेड्डी, त्यानंतर कर्नाटकामध्ये आपल्या आंध्रामधील रेड्डी, लिंगायत आणि ओक्कालिंगा हे जे कर्नाटकचे आहेत, त्यानंतर इंडियामध्ये जाट आहे, नॉर्थ इंडिया आपल्या आंध्र प्रदेशामधील कम्मा आणि कापू मध्ये कम्मा आणि कापूंना सुद्धा मंडल मध्ये सामील करण्यात आलेलं नाहीये. म्हणजे रेड्डी, कम्मा, कापू यांना वगळण्यात आलेलं आहे. तशाच पद्धतीनं तामिळनाडूमध्ये, पण तामिळनाडूमध्ये इंग्रजांच्या कालावधीपासून त्या ठिकाणी रिझर्वेशनचं स्ट्रक्चर हे जास्त मोठ्या प्रमाणामध्ये विस्तारित करण्यात आलेलं आहे. 67% पर्यंत की 69% पर्यंत. 69 सर, ओबीसीला 50% आहे देशभरात.
ओबीसी आणि तिथे आहे. आणि या लोकांना रिझर्वेशन जास्त दिल्यामुळे तामिळनाडू राज्य हे मागासलेलं राज्य आहे असं नसून नॉर्थ इंडियातील राज्यापेक्षा उत्तर प्रदेश बिहारपेक्षा ते जास्त प्रगतीशील राज्य आहे. इंडस्ट्रियली चांगलं आहे. हे मंडल कमिशनच्या रिपोर्टमध्ये आकडेवारीनिशी सिद्ध करण्यात आलेलं आहे. जी 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 आहेत, मंडल कमिशनच्या रिपोर्टमध्ये या गोष्टी आहेत. हा, आणि आताचाही त्यांचा आर्थिक जो विकास कारण आहे ते जे लोकतांत्रिकरण करण्याचा मुद्दा मी म्हणतो तो फार पूर्वी लोकतांत्रिकरण तामिळनाडूमध्ये झालेलं आहे. जी, अं, हे संपूर्ण देशामध्ये स्वीकार केलं पाहिजे. जी वामन मिश्रामजी, मला एक प्रश्न विचारायचा आहे की आपण जे म्हणाले रेड्डी, कम्मा, काकू, ओकालिंगा, जाट, गुर्जर, पाटीदार, आपलं जे संघटन आहे बहुजन क्रांती मोर्चा हे राष्ट्रव्यापी आहे. ह्या लोकांना राष्ट्रव्यापी दृष्टिकोनातून संघटित करून आंदोलनासाठी आपण उभं करू शकणार का? आपला काही कार्यक्रम आहे त्या संदर्भात? या संबंधामध्ये त्या लोकांना आपण पुश करू शकतो. ते जर त्यासाठी पुढाकार घेत असतील तर त्यांना आम्ही समर्थन देऊ, पण त्यांनी त्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. त्यासाठी आयडिओलॉजिकल आणि बौद्धिक मटेरियल आम्ही त्यांना प्रोव्हाइड करू शकतो. कुठल्या संवैधानिक आधारावर त्यांनी हे आंदोलन उभं करायचं आहे त्यासाठी आम्ही मदत करू शकतो. तर आता हा जो मराठा आरक्षणाचा जो तिढा आपला समोर आहे, 10% ईडब्ल्यूएस आरक्षणाची एक बोळवण किंवा ज्याला आपण मराठीमध्ये तुळशीचे पानं तोंडाला पुसणं असा एक आपण प्रकार मानतो की तशा प्रकारे मराठा आंदोलनकांना डायव्हर्ट करण्याचा किंवा त्या आंदोलनाला संपवण्यासाठीचा हा घाट सरकारकडून घातला गेलेला आहे. आणि मराठा जसं आपण म्हणालात की मराठा संघटनांकडून अजूनही त्याच्यावरची काही प्रतिक्रिया आलेली नाही आहे. तर ह्या अशा परिस्थितीमध्ये एकीकडे न्यायालयीन लढाई लढण्याचा विषय आहे, दुसरीकडे राजकीय स्वरूपामध्ये दबाव निर्माण करण्याची परिस्थिती आहे. तर या दोन्ही परिस्थितीमध्ये बहुजन क्रांती मोर्चा किंवा छत्रपती क्रांती सेना या परिस्थितीमध्ये आपली काय भूमिका असेल की या मराठा वर्गाचा आरक्षणाचा प्रश्न सुटावा यासाठी आपल्याकडे काय भूमिका आहे? गुजरातमध्ये जे लेवा कड़वा पाटीदार लोक आहेत त्यांनी सुद्धा मोठं आंदोलन उभं केलं होतं ना. जी, पण असं लक्षात येते की त्यांनी ते ईडब्ल्यूएस स्वीकार केलेलं दिसते. जाहीरपणे घोषितपणे त्यांनी ते स्वीकार केलेलं दिसत नाही, पण ते आंदोलन संपलं. तशाच पद्धतीने महाराष्ट्राचं हे आंदोलन या 10% ईडब्ल्यूएसच्या आधारावर संपून जाईल असं दिसते, कारण त्यांच्या कुठल्या निगेटिव्ह प्रतिक्रिया आलेल्या नाहीत. आणि राष्ट्रीय स्तरावर मध्यवर्ती जातीच्या लोकांनी सर्वांनी देशभरामध्ये एकत्र येऊन एक राष्ट्रीय स्तरावरचं आंदोलन उभं केलं पाहिजे, यासाठीचा कुठला पुढाकार महाराष्ट्रातून होताना दिसत नाही. आता छत्रपती संभाजी महाराजांनी राऊंड टेबल कॉन्फरन्स बोलवण्याचं किंवा त्यासाठी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना नेत्यांना एक आमंत्रण देण्याचं एक आग्रहाचा पुढाकाराचा भाव घेतलेला आहे. कदाचित यानंतर ही प्रक्रिया सुरू होऊ शकते असं वाटतंय आपल्याला. त्यासाठी त्यांनी पुढाकार घ्यायला हवा राष्ट्रीय स्तरावरचं आंदोलन उभं करण्यासाठी. जसं छत्रपती शाहू महाराजांनी मोठी सामाजिक न्यायाची आणि परिवर्तनाची भूमिका घेतली होती तशी भूमिका त्यांनी घ्यावी, त्यांनी पुढाकार घ्यावा. त्यासाठी आम्ही त्यांना सर्वतोपरी समर्थन करू, मदत करू. म्हणजे मध्यवर्ती जातीच्या लोकांना त्यांची संख्या मोजण्यात यावी, त्यांचं वेगळं रिझर्वेशन देण्यात यावं, त्यासाठी त्यांनी नेतृत्व करावं. त्यासाठी आम्ही राष्ट्रीय स्तरावर त्यांना मदत करू. त्यामुळे मध्यवर्ती जातींमध्ये आणि ओबीसीमध्ये भांडणं पण लागणार नाहीत. जी जी, बाळासाहेब, छत्रपती क्रांती सेनेची जी भूमिका राहील या सगळ्या गोष्टीमध्ये ती कशी असेल थोडक्यामध्ये? या ठिकाणी आता जो इंटरमिडिएटरी कास्टचा जो मुद्दा आलेला आहे आणि आता संभाजी महाराजांच्या अहमदनगरमध्ये झाला होता त्यावेळेस असाच मराठा लोकांनी हा प्रश्न त्यावेळेस त्यांनी हीच टर्म त्यावेळेस समजावली होती की इंटरमिडिएटरी कास्टच्या माध्यमातून आरक्षण मिळू शकतं. मला वाटतं 3-4 वर्षापूर्वी जी मेश्राम साहेबांनी भूमिका घेतली होती त्याच लाईनवर आता संभाजीराजे विचार करतात असं दिसतं. त्यामुळे हा विचार आणि एकूण याचा जो फायदा होणारा भविष्यातला जो फायदा आहे की राष्ट्रीय स्तरावरच या ज्या वंचित जातींना एकत्र करण्याची ज्या भूमिका आहेत ही अतिशय स्वागतार्ह आहेत.
याबद्दल मी छत्रपती क्रांती सेनेच्या माध्यमातून या भूमिकेचं निश्चितच स्वागत करीन. आता फक्त या अनुषंगाने एक भूमिका मी मांडू इच्छितो की हा जो ईडब्ल्यूएसचा मुद्दा आहे, या ईडब्ल्यूएस मुळे काय होऊ शकतं मराठा रिझर्वेशनच्या बाबतीमध्ये. जसं मेश्राम साहेबांनी सांगितलं त्या ठिकाणी गुजरातमध्ये पाटीदारांनी काहीच प्रतिक्रिया दिली नाही. उलट ईडब्ल्यूएसचा ज्यावेळेस लागू झालं तेवढ्या त्या 7 दिवसाच्या आतमध्ये तर गुजरात सरकारने सगळ्याच्या आधी लागूही केलं, परंतु पाटीदाराच्या वतीनं त्या ठिकाणी कसल्या प्रकारची प्रतिक्रिया आली नाही. याचा अर्थ त्यांनी ते स्वीकारलेलं आहे. आता महाराष्ट्रामध्ये जर मराठा त्या ठिकाणी प्रतिक्रिया देत नसेल तर लगभग त्याच दृष्टिकोनातून त्याच दिशेने चालल्यासारखं वाटतंय. मी फक्त एकच मुद्दा नमूद करीन तो असा की जर ईडब्ल्यूएसच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये तुम्ही मगाच उद्घृत केलं की आता ईडब्ल्यूएस मराठा आरक्षण जेव्हा कोर्टामध्ये गेलं होतं त्याच काळात ईडब्ल्यूएस आल्यानंतर प्रवीण गायकवाडांनी सांगितलं की ईडब्ल्यूएस स्वीकारलं पाहिजे. म्हणजे एकंदरीत ते ईडब्ल्यूएसच्या समर्थनात आहेत आणि ईडब्ल्यूएसचं जर आरक्षण स्वीकारलं तर मराठा आरक्षणाच्या थ्युरीतून जर बाहेर पडला ईडब्ल्यूएस तर सामाजिक दृष्ट्या जो मागासलेपणासाठी त्याची ओळख बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये तो आहे, शैक्षणिक दृष्ट्या मागासच्या प्रक्रियेमध्ये आहे, तो तिथून बाहेर पडेल आणि ईडब्ल्यूएसच्या छावणीमध्ये गेला तर प्रो सिस्टीम होईल, सवर्णाच्या छावणीमध्ये जाईल. सवर्ण गरीब घोषित होईल तो. हा सवर्ण गरीब घोषित होईल असं म्हणायचं तुम्हाला. नाही, गरीब होण्यापेक्षा तो या प्रवाहाच्या बाहेर पडेल. आरक्षणाचा जो प्रवाह आहे, आरक्षणाच्या समर्थकाचा जो फ्लो आहे तिथून बाहेर पडेल आणि आपल्यासाठी भविष्यासाठी तो जो सामाजिक दृष्ट्या मागासलेपण आहे तिथून बाजूला जाईल तो आणि खोटा अहंभाव त्याला निर्माण होईल सवर्ण असल्याचा. त्यामुळे ते एक नुकसानकारक होणार आहे. म्हणून ईडब्ल्यूएसच्या आरक्षणामुळे नुकसान होणार आहे मराठा बांधवाचं. मी छत्रपती क्रांती सेनेचा संरक्षक या नात्याने मला वाटतं पहिली प्रतिक्रिया राज्यातली माझी असेल की ईडब्ल्यूएसच्या समर्थनामध्ये नाही, कारण त्याचे 2-3 नुकसानीच्या बाबी आहेत. एक ईडब्ल्यूएस मध्ये ज्यावेळेस आरक्षण मराठ्यांना मिळणार आहे त्याचं बेनिफिट तो जो ब्राह्मण आहे, त्यानंतर बनिया आहे, हे ज्या फॉरवर्ड क्लासच्या लोक आहेत यांच्यामध्ये आमच्या कम्पॅरेटिव्ह ते जास्त फायदा उचलणार आहे. त्यामुळे मराठ्यांना याचा फायदा होणार नाही आहे. आणि दुसरी गोष्ट दुधाची त्या ठिकाणी एकीकडे मराठा समाज दूध मागतोय. अशा परिस्थितीत दूध देण्याच्या ऐवजी त्याला पांढरं पीठ पाण्यात कालून ईडब्ल्यूएस मध्ये पांढरं पीठ कालून बनवलेलं दूध आहे, ते नकली दूध. दूध नाहीये, ते पांढरं पीठ कालवलेलं आहे त्या पाण्यामध्ये आणि पीठ कालून दिलेलं आहे, ते दूध नाहीये. त्याच्यामुळे मला तरी असं वाटतं की मी त्या ईडब्ल्यूएसच्या बाबतीमध्ये आणि मी मराठा धुरीणांना सुद्धा ही भूमिका घेईल की ईडब्ल्यूएसच्या बाबतीमध्ये ती तोंडाला जे तुम्ही मुद्दा उभा केला की तोंडाला पानं पुसण्याचा कार्यक्रम आहे, तर मराठा धुरीणांनी किंवा आम्ही छत्रपती क्रांती सेनेच्या माध्यमातून मात्र या ईडब्ल्यूएस मुळे आम्हाला फायदा होईल असं वाटत नाही. आमची मूळ लढाई जी आहे सामाजिक मागासलेपणाची ती लढाई लढून आणि राष्ट्रीय स्तरावर इंटरमिडिएटरी कास्टचा जो आता नवीन माननीय मेश्राम साहेबांच्या माध्यमातून मी 4-5 वर्षापासून ऐकतोय आणि आता छत्रपती संभाजी महाराजांच्या माध्यमातूनही तो पुढे आलेला मुद्दा आहे. तर असं जर होत असेल तर यासाठी छत्रपती क्रांती सेना या बाबतीमध्ये समर्थन करत आहे आणि सक्रिय समर्थन राहील आमचं या बाबतीत. जी धन्यवाद. आज आपण मराठा आरक्षणा संदर्भामध्ये बहुजन क्रांती मोर्चाचे राष्ट्रीय संयोजक वामन मेश्रामजी आणि छत्रपती क्रांती सेनेचे राज्य संयोजक बाळासाहेब मिसाळ आणि MNTVचे संपादक कुमार काळे यांच्यासोबत आपण चर्चा केली आणि याच्यातून आपण बऱ्याचशा ज्या काही बाबी आहेत त्यांच्याकडून समजून घेतल्या आणि आंदोलनाच्या दृष्टिकोनातून देखील बऱ्याचशा गोष्टी समजून घेतलेल्या आहेत. आपण यावर काय प्रतिक्रिया असतील आपल्या प्रेक्षकांना मी विनंती करतोय की आपल्या काही प्रतिक्रिया असतील कमेंट बॉक्स मध्ये आपण देऊ शकता आणि त्याचं आपण स्वागत करू. आज आपण MN न्यूज महाराष्ट्रावर आपण ही चर्चा ऐकत आहात. सर्व मान्यवरांचे धन्यवाद. जय जोहार, जय मूल निवासी. धन्यवाद.